तर बघा ते माझे मिस्टर आहेत तिकडे आंघोळ करायलेले. नाही म्हणलं दुसरं काय न्यायचं असतं तर आमचा पाहुणा जाणार होते, पण कडूळ नाही घेऊन जात आहेत. कडूळ पातूरलाच. हां हां दिंदूरलाच पातूर येते. हा बघा फ्रेंड, हे इकडं माझे मिस्टर आंघोळ करते. हाव हो दिसतंय ना लय लांबवर. हा का डोंगर इकडं बघा. हे व्हिडिओ कॉल नाही ह्याच्यामध्ये घ्यायला काढून आम्ही. हो बघा ना सकाळ सकाळ किती चांगलं दिसतंय. आणि भीमा काय करायची, भाजी घ्यायली. मला वाटलं आका यायली का की म्हणून आकाला पाणी ठेवलं होतं. हा का चिमण्या बघा. वाव वाव का चिमण्या दिसायच्यात हाती लागायच्यात. पहिलं मोबाईलानं सगळ्या चिमण्या गेल्या रेन, आणि आता हाय तर बघा एक एक चिमण्या तर अशा पळत्यात. ओगव्या अगव्या यगव्या. हा बघा तो का त्या तारीवर बसल्या आहेत त्याला म्हणते. इकडं घर आहे का इकडं. इकडं हे बघा दे बाप्पा कसे निघले. तर चल बाय मला कांदा चिरते बाय. मी म्हणलं तोंड धुवून कांदा चिरते. अगं बुडाचं नसती आहे उपटून घ्यायची बांधाची. नाही 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 शेंडा घ्यायचा असते. हा काय चिमण्याच्या थवा. वाव वाव मग तेच म्हणते ना बुडातून नसती घ्यायची उपटून. कसली असुद्धा पानं शेंडा सगळा घ्यायचा. मी चालू काय काय आहे त्याला. ते घास आहे की मग हाकताय इथल्या ह्या भाज्याचे सगळे शेंडे घे. बघा ना पाखरांचा आवाज. चल बाय ताई मी कांदा कापून टाकते बाय. बरोबर ते हे करा आधी तेवढ्या भाजीचा अनमोड घेऊन. हा तवा का आणि हे इकडे आमच्या गावाचं मंदिर आहे. कुठे इकडे हा काही. तर आता आमच्या भावजाईनं चूल पेटली का नाही काय माहिती. तर एवढे उशिरा उठतेत ना फ्रेंड, ते लवकर उठत नाहीत काय नाहीत. हा बघा शेजारच्या लोकांची आंघोळ्या झाल्या, झाडझूड झाली पारुशी. आणि काय हे खूप खूप फिरलात बघा गाव सगळे. आधी गेलात आम्ही बाबळगावाला चुलत्याकडं, नंतर गेलात बहिणीकडे हिंगणीला, नंतर गेलात अंबाजोगाईला जावाकडं, नंतर आता इथं आलात आमच्या भावाकडं. बघा हे कसं अडकूनच बसायला लागले. हा का कसं अडकत आहे. हे रामफळाचे नारळाचे झाड. हा का हे इकडं पेरूचे इथं ह्याचे फुलं निळावून ते सगळ्याचे किती काम झाले उठतात ग तुम्ही. तर हा का बघा ना का हे वहिनीनं आमच्या चूल पिटली आताशी. आता आमच्या वहिनीला उठ वाटत नाही काय नाही, नुसतं बसू वाटतंय. हा का हे चूल पिटली. हे कोळसा काढला तिथला. हा का बघा हे फुलं कसं बांधलंय ना फ्रेंड. फुलांचं लय खूप छान वास येते. ते सदाफुलीचं ह्याचं दुखायला आता बाबून पटकन उठून गळ्याला मला वाटतंय दाटकं झालंय का होईन त्यांच्या.